तर हे बघा इथे मम्मीने लाईन लावले राजगृह बघायसाठी। आपली लोक भेटली ना की एकदम असं आपुलकीपणा वाटतं बरं। तरी इथं जी फिलिंग आहे ना ती शब्द सुद्धा मांडता येणार। जय भीम फ्रेंड्स, जय भीम। सो तुम्ही बघत असणार इथे आमच्या पाठीमागे असू दे किंवा कुठेही आता सगळीकडे एवढं खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे। आणि खरंच सांगते एवढं सगळ्यांना बघून एवढं मन असं एकदम म्हणजे ह्या एवढे जगभरातले आपले लोक, आपला भीमसागर, आपले अनुयायी इथपर्यंत येतात म्हणजे ह्या प्रेमापोटीच येतात एकतर। आणि खरंच मला असं वाटतं की प्रत्येक भीमसैनिकांनी इथे यायला पाहिजे, कारण जो हा म्हणजे हे जे बघून आहे ना आपलं जे मन एवढं अंगावर असं काटा येतो। बोलताना मला म्हणजे असा हा एकदम भरून येते, असं वाटतंय की म्हणजे लोकांना बघूनच म्हणजे काय शब्द सुद्धा सुचेना झाले एवढं होत आहे का की खरंच आपण कुठून एवढ्या जगभरातून कुठून एवढ्या राज्यातून लोक कुठून इकडे येतात आणि आपल्या दर्शन घेऊन जातात, आपल्या बाबासाहेबांना एवढं अभिवादन करायला येतात इथे। तर मला असं वाटतं की खरंच आपल्या प्रत्येक भीमसैनिकांनी यांना इतर वेळेला जर येता पण यावेळेस सुद्धा नक्की एकदा येऊन बघा आणि बघा आपले डोळे भरून, डोळे म्हणजे असे बघता क्षणी असे ना डोळे भरून येतात की एवढा लोक नुसतं। बाकी आजच्या दिवशी तर माहिती आहे आपल्याला म्हणजे दर्शन भेटणार नाही, आपण हा विचार करतो की आजच्या दिवशी जे गावावरून लोक येतात, कुठून जगभरातून लोक येतात त्यांना दर्शन भेटू द्या, आपण तर लाईनीत उभी राहणार नाही ना। कारण इतर वेळेला आम्ही येतो कारण मुंबईमध्येच राहतो, आम्हाला कधी पण दर्शन मिळेल, पण ह्या लोकांना मिळणार नाही म्हणून त्या उद्देशानं आम्ही आज लाईनीत उभे राहणार नाही। हे एक म्हणजे मी सांगते तुम्हाला, नाही तर तुम्हाला असं वाटेल की आज इथे येऊन सुद्धा दर्शन घेतलं नाही म्हणून, पण मी हे सांगते माझा उद्देश काय आहे ते। सो असं मग हे सगळं बघून ना जे म्हणजे मन भरून येतं ना, हे मन जी शांती बोलतात ना ते इथं मिळतं। तुम्ही कुठेही जाऊन अशी शांती मिळणार नाही जे लोकांना नुसतं एवढ्या लोकांना नुसतं बघितलं ना तरी इथं जी फिलिंग आहे ना ती शब्द सुद्धा मांडता येणार नाही। सो असं आहे, खूप छान वाटतं, एवढं म्हणजे बोलता पण येणार नाही। सो चला मग आता मी तुम्हाला सगळं आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि नक्कीच अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। सो चला आता इथे आपण राजगृहमध्ये आलेलो आहोत, आपण बाबासाहेबांचं घर बघणार आहोत। बघा राजगृहला जाण्यासाठी लाईन बघा किती आहे, इकडे पुढे बघा। सो आता आम्ही पण लाईन लावतो इकडे। तर हे बघा इथे मम्मीने लाईन लावले राजगृह बघायसाठी आणि इथे खूप मोठी अशी लाईन आहे, पुढे पण खूप लाईन आहे। सो चला जाऊया आता आपण। चला आम्ही राजगृहमधून बाहेर पडलो आणि दर्शन पण झालं, पण तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता अजिबात, मोबाईल बॅगमध्येच ठेवायचा अजिबात, म्हणजे एवढं स्ट्रिक्टली त्यांनी केलेलं आहे आणि ॲक्च्युली ते एक चांगलंच आहे। सो असं आहे सगळं, तुम्हाला दाखवू शकले नाही पण ठीक आहे, तुम्ही असं इतर वेळेला येऊन तुम्ही बघू शकता। खरं खूप छान वाटलं तिथे, मस्त देव बघून छान वाटलं, वस्तू वगैरे बघून, त्यांचे भांड
परत अजून काय ते अभ्यास करायचे परत परत स्टडी बाथटब टेबल वगैरे. वगैरे बाथटब पण होता. सगळं सगळं बघितलं आणि सगळ्या जुन्या वस्तू एकदम व्यवस्थित ठेवलेल्या आहेत खूप छान प्रकारे. आणि बाहेरूनच तुम्ही बघितलं असेल राजगृह. काय वाटतंय मला तर वाटतं अख्ख्या मुंबईमध्ये असं नसेल एवढं भारी वाटतं. खूप सुंदर सजवलेलं आहे आणि सगळीकडेच नुसतं राजगृहच म्हणून नाही तर सगळीकडे जेवढे स्पॉट आहेत ना तेवढे सगळे हे सगळं सजवून ठेवलेलं आहे. खरंच खूप छान वाटतं भारी वाटतं. सो चला आता आम्ही चाललेलो आहोत आपलं चैत्यभूमीला. तिकडे जाऊ तिथेही मग तुम्हाला दाखवते काय काय कसं काय आहे ते. सो चला कसं तिकडे तर भरपूर गर्दी असणार खूप म्हणजे यावर्षी तर बरीच गर्दी आहे. सो चला आता आम्ही पलीकडे. आणि हा गव्हर्नमेंटने ह्यावेळेस फेरीवाले वगैरेंना परमिशन दिली नाही. बघा काय बोलते संध्या. हा म्हणजे काहीच परमिशन आहे म्हणजे एवढं नाही का स्ट्रिक्टली. आणि पहिली गोष्ट भीमसैनिकांना काही त्रास होऊ नये गर्दी होऊ नये म्हणून. इथे तुम्ही बघत असणार तर इथे राजगृहाकडे जाण्यासाठी असेल किंवा चैत्यभूमीकडे जाण्यासाठी असेल तर इथे जागोजागी असे मार्ग दाखवलेले आहेत आणि खरंच खूप छान पद्धतीने अशी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून आपले जे गावावरून भीमसैनिक येतात त्यांना अजिबात कुठल्याही गोष्टीची अडचण असेल किंवा त्रास होऊ नये ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे एकदम विचारपूर्वक व्यवस्था केलेली असते. आणि खरंच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप जास्त अशी गर्दी बघायला मिळत आहे. बघा तुम्हाला इथे दिसत असतील जागोजागी तुम्हाला पोलीस दिसत असतील. इथे हे सगळं एवढं म्हणजे कडक म्हणजे एकदम स्ट्रिक्ट ठेवलेलं आहे. कुणालाही कुठली हानी पोहोचू नये. एकदम भीमसैनिकांनी व्यवस्थित जावं व्यवस्थित यावं त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची सगळ्या प्रकारे व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. बघा जागोजागी तुम्हाला पोलीस दिसतील. विनाकारण गर्दी करू नका. विनाकारण कोणी रस्त्यामध्ये थांबू नका. इथे तुम्ही बघत असणार तर इथे बघा हा संपूर्ण रोड हा भाजी मार्केट आहे. इथे एवढे भाजीवाले बसलेले असतात विचारू नका. आज बघा तुम्हाला कोण जरी दिसतं का एक तरी जण. मग असं आहे हे सगळं मार्केट बंद असतं दादरचं सगळं म्हणजे सगळीकडेच सगळं बंद. सगळ्यांना हा जय भीम. चला 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 पुढे झाले लोक भेटली ना अनोळखी राहू दे ना ओळखीचं राहू दे पण आपली लोक भेटली ना की एकदम असा आपुलकीपणा वाटतो बरं का. जय भीम. साहेबांचा